नमस्कार लाडके बहिणींनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ टॉपिक या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलवर। तर लाडके बहिणींनो, तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, सर्वात महत्त्वाची बातमी आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेली आहे। तर ही बातमी काय आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आदिती तटकरे मॅडमनी त्यांची भूमिका काय स्पष्ट केलेली आहे की 2100 रुपये तुम्हाला मिळणार की नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे 2100 रुपये मिळणार की नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। बघा काय म्हणले, काल 8 मार्च होतं, तर जागतिक महिला दिनाबाबतीत इंटरनॅशनल जे वुमेन्स डे होतं यांच्या जे कार्यक्रम होता त्याचाच एक प्रकारचा संधी साधून राज्यमंत्री ज्या होत्या मेघना बोर्डीकर यांच्याशी ETV भारतने संवाद साधला। यावेळी काय म्हटले, महाराष्ट्रातील महिला इतिहासातील सर्वात सक्षम महिला दिन साजरा करत असल्याच्या त्या म्हटल्या। तसंच त्यांनी हे पण वक्तव्य केलं की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार का, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मग यांनी काय प्रतिक्रिया दिल्या हे आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आणि काय होतंय, तुम्ही व्हिडिओ स्किप करताय त्याच्यामुळे तुम्हाला माहिती मिळत नाही। तर चला मग संपूर्ण व्हिडिओ बघत जा, जेणेकरून माहिती तुम्हाला मिळणार आहे। काय म्हणले त्यांनी, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो। तुम्ही संघर्ष करून राजकारणात आला आणि आता मंत्री झालात, त्यामुळे तुमच्या पाठीमागे कोणाचा हात आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता। मग त्यांनी काय म्हणलं, मी राजकारणात माझ्या वडिलांचा आदर्श ठेवलाय, त्यांच्यामुळेच मी आज या राजकारणात आलोय असं त्यांनी सांगितलं होतं। बरोबर, त्याचबरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकार देखील महिला सशक्तीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी अधिकाधिक प्रयत्न करत आहेत आणि हे क्षेत्र कोणतेही असो, संघर्ष आणि मेहनत असेच पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। बरोबर, त्यानंतरच त्यांनी लगेच लाडकी बहीण योजनेबाबतची माहिती एक दिलेली आहे, लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। काय बघा, पुढं लाडकी बहीण योजनेवरून करण्यात येत असलेल्या आरोपावरून बोलताना मेघना बोर्डीकर यांनी म्हणाल्या की लाडक्या बहिणीला सरकार आता दूर करणार नाहीये। बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलंय, लाडक्या बहिणीला सरकार दूर करणार नाहीये, 2100 रुपये जे आहे ते तुम्हाला लवकरच मिळतील असं आश्वासन त्यांनी दिले। याबाबत निर्णय लवकरच घेतला जाईल। बघा, उद्या अर्थसंकल्प आहे, आज 9 तारीख आहे, उद्या आहे 10 तारीख, 10 तारखेला अर्थसंकल्प होणार आहे असं सांगितले, पण 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत। आजच जो आहे अपडेट आलेला आहे, 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाही, मात्र 1500 रुपये जे आहेत ते तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। बघा, अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय सांगितलेलं आहे, या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे, परंतु सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक कधीच करणार नाही। बघा, तुमची फसवणूक अजिबात होणार नाही। सरकार जे आहेत ते तुम्हाला हे जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे ती बंद होणार नाहीये। हे तुम्हाला जे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला तुमच्या खात्यावर रेग्युलर जमा करता येईल असा विश्वास जो आहे तो मेघना बोर्डीकर जे राज्यमंत्री आहेत त्यांनी व्यक्त केलेला आहे। बघा, पुढे महिला व बालविकास मंत्र्यांची काय भूमिका स्पष्ट केली त्यांनी। बघा, आदिती तटकरे मॅडमनी काय म्हटलंय की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत स्पष्ट केलंय की आम्ही कुठेही या अर्थसंकल्पात काय 2100 रुपयाचा जो हप्ता आहे मिळेल असं जाहीर केलं नव्हतं आणि त्यांनी जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो आणि त्यानुसार योग्य वेळी निर्णय घेतला जाईल। त्यांनी हेही स्पष्ट केले की राज्याचे जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत, बरोबर, त्यांनी अंतिम निर्णय याबद्दल घेतील। बरोबर, तर बघा काय म्हटलंय, योजना अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांची छाननी सुद्धा चालू आहे। सरकारतर्फे सध्या ऑक्टोबर 2024 पासून लाभार्थ्यांची छाननी ही चालू आहे। बघा, फसवणुकीच्या घटना सुद्धा यांनी घडल्या होत्या, त्याच्यावर यांनी तपासणी केलेली आहे। त्याचप्रमाणे काय केले, अनेक ठिकाणी अपात्र महिलांच्या चुकीच्या मार्गाने सुद्धा लाभ घेतलेला आहे आणि अशा तक्रारी सुद्धा त्यांच्या समोर आलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेच्या आता पहिल्यासारखं काय राहिलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर निकष आलेले आहेत। तुमची जी तपासणी भरपूर प्रमाणात होत आहे, त्याप्रमाणे अपात्र महिलांवर फौजदारी कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले। पण बघा, तुम्ही स्वतः जर चांगल्या घराण्यातले असतील, स्वतः तुम्हाला जर त्याची गरज नसेल तर ते पुढे येऊन तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जो लाभ आहे तो नको आहे म्हणून सांगायचं आहे असं आदिती तटकरे मॅडमनी स्पष्ट केलेलं आहे। जेणेकरून काय होणार आहे, ज्याला खरंच त्याची गरज आहे त्या कुटुंबाला त्या लाडकी बहीण योजनेचा जो 1500 रुपये येणार आहे
आहेत, जे सरकारने ठरवून दिलेला जो हप्ता आहे तो मिळू दे, अशीच फक्त आदित्य तटकरे मॅडमनी स्पष्ट केलेलं आहे विधान। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनाची जी पुढची वाटचाल आहे ती काय आहे बघा, सध्या योजना ही सुरळीत सुरू आहे, बरोबर। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जात होता, मात्र फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता जो 1500 रुपये तो आतापर्यंत जमा झालेला, पण काय होणार आहे, फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो 2 टप्प्यात जमा होणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। बघा, भविष्यात अधिकाधिक महिलांना याचा फायदा होईल, तसेच वाढीव हप्त्याबाबत सुद्धा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल। बघा, तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत, पण योग्य वेळी मिळेल असं सरकारतर्फे सांगितलेलं आहे। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री याच्यावर चर्चा करणार आहेत, जे सरकारकडून अंतिम निर्णय येईल येईपर्यंत महिलांना सध्याचा जो 1500 रुपयाचा लाभ आहे तो मिळत राहणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, निराश होऊ नका, 2100 मिळत नाहीत ना, 1500 रुपये तर कोण देते, हे 1500 रुपये मिळत आहेत ना सरकारकडून, हप्ता मिळतोय ना, चला तुमची आर्थिक डबघाई जी आहे ती आर्थिक तुमची जी स्थिती आहे ती सुधारेल असं मी समजतो। बघा, या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला एकच सांगण्याचा उद्देश आहे, याचा सारांश असा आहे की तुम्हाला 1500 रुपये हे येत राहतील, लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही। सरकार जरी अर्थसंकल्पात 2100 रुपये मान्य नाही केलं तर 2100 रुपये जो वाढीव हप्ता आहे तो पुढे जमा करण्यात येईल, त्यांच्या पद्धतीने निर्णय चालू आहेत, तर तुम्ही निराश होऊ नका। 1500 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होत आहेत, आता सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो होत आहे, मार्च महिन्याचा सुद्धा रेग्युलर प्रमाणे होईल। बघा, 26 जानेवारी नंतर आता फेब्रुवारी महिन्याचा जो रेग्युलर त्यांनी 8 मार्चला कालपासून सुरुवात केलेली आहे, वुमेन्स डे पासून, तर तुम्ही निराश होऊ नका। लाडकी बहीण योजना आता आपली बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची होती। चला तर मग तुम्हाला आशा करतो की तुम्हाला ही जी माहिती आहे ती आवडली असेल। अशाच ज्या योजना असतात, शेतकरी योजना, त्यानंतर लाडकी बहीण योजना, ज्या पंतप्रधान आवास योजना आहेत, सन्मान निधी योजना आहे, भरपूर ज्या योजना आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ टॉपिक या चॅनलच्या माध्यमातून आपण हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर असं समजतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही सगळी माहिती समजली असेल। तर अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी आपण लगेच भेटूया। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी, धन्यवाद।